आकाशवाणी मुंबई. आशुतोष सावे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर 15,000 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचं करणार लोकार्पण. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेससह 8 गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. संसदेची दोन्ही सभागृह राष्ट्रपतींनी केली संस्थगित. ऑलिम्पिकवरील कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी महाराष्ट्रात दरवर्षी क्रीडा दिन म्हणून साजरा होणार. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात अयोध्येला भेट देत असून राज्यातल्या 15,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत. आज सकाळी अयोध्यावासियांनी प्रधानमंत्र्यांचं उत्साहानं स्वागत केलं. विविध रंगी पोशाख करून संगीत नृत्याच्या साथीनं प्रधानमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करत रोड शोमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचं नामकरण अयोध्या धाम असं करण्यात आलं. तसंच नव्या 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत रेल्वेगाड्यांचं उद्घाटनही त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं. यामध्ये जालना मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालना रेल्वे स्थानकात या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ते म्हणाले, मनमाडपासून संभाजीनगरपर्यंत 1,000 कोटी रुपयाच्या दुहेरीकरणाला मान्यता मिळाली. त्याचं टेंडर निघालं. मार्चपर्यंत काम सुरू होणार आहे आणि संभाजीनगर नंतर पुढच्या कामाला सुद्धा रेल्वे खात्यानं सर्वेक्षण सुरू केले, त्याला पैसा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळेच ही रेल्वे आज या ठिकाणी सुरू होऊ लागली. वंदे भारत ट्रेन आतापर्यंत 34 आहे आणि त्यातला आता जालन्याचा नंबर लागलेला आहे. विविध रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात 15,700 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पांमध्ये नवनिर्मित अयोध्या विमानतळाचं उद्घाटन आणि 11,100 कोटी रुपयांच्या इतर विकास कामांचा समावेश आहे. तसंच उत्तर प्रदेश राज्यातल्या 4600 कोटी रुपयांच्या इतर प्रकल्पांचाही यामध्ये समावेश आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेची दोन्ही सभागृह संस्थगित केली आहेत. लोकसभेचं 14वं तर राज्यसभेचं 262वं अधिवेशन यावर्षी 4 डिसेंबरला सुरू झालं आणि राष्ट्रपतींनी ते 29 डिसेंबरला संस्थगित केलं, असं लोकसभा सचिवालय आणि राज्यसभा सचिवालयांनी आपापल्या निवेदनांमध्ये म्हटलं आहे. केंद्र सरकारनं जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी बचत योजनेवरचा व्याजदर 8% 8.2% केला आहे. याशिवाय 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7% 7.1% करण्यात आला आहे. इतर सर्व अल्पबचत योजनांचे व्याजदर ऑक्टोबर-डिसेंबर 2023च्या तिमाहीप्रमाणेच राहणार आहेत. देशाच्या परकीय चलन साठ्यात सलग 6व्या आठवड्यात वाढ झाली आहे. 22 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात 4 अब्ज 47 कोटी डॉलर्सची वाढ होऊन तो 620 अब्ज 44 कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. या आधीच्या आठवड्यात एकूण परकीय चलन साठ्यात 9 अब्ज 11 कोटी डॉलर्सची वाढ होऊन तो 615 अब्ज 97 कोटी डॉलर्सवर पोहोचला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही माहिती दिली आहे. या वर्षात देशाच्या चलन साठ्यात एकूण 57 अब्ज 63 कोटी डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली. परकीय चलन मालमत्तेतही या कालावधीत 4 अब्ज 89 कोटी डॉलर्सनी वाढ होऊन तो 549 अब्ज 74 कोटी डॉलर्सवर पोहोचला. देशाच्या सुवर्ण साठ्यात मात्र 10 कोटी डॉलर्सनं घसरण होऊन तो 47 अब्ज 47 कोटी डॉलर्स झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे ठेवलेल्या देशाच्या चलन साठ्यात 12 कोटी 9 लाख डॉलर्सनं घसरण होऊन तो 4 अब्ज 89 कोटी डॉलर्स झाला आहे. विकसित भारत संकल्प यात्रा राज्यात विविध भागात फिरत असून या निमित्तानं केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी प्रतिक्रिया देत आहेत. ही यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरात दाखल झाली. यावेळी आयुष्यमान कार्डच्या लाभार्थी तेजस्विनी आचरेकर यांनी आकाशवाणीला सांगितलं, मी 1.5 वर्षापूर्वी आभा कार्ड काढले आणि त्याच्यानंतर मला समजलं की म्हणजे तरी आयुष्यमान कार्ड चालू झाल्यामुळे त्याच्यानंतर मी आता आयुष्यमान कार्ड पण काढून घेतलेले आहेत. श्रोते हो, 2023 हे वर्ष संपायला आता केवळ 2 दिवस शिल्लक राहिले. नव्या वर्षात जाण्यापूर्वी या वर्षानं आपल्या आजूबाजूला काय घडलं, काय बिघडलं याचा आढावा घ्यायला हवा.
आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग आज आणि उद्या रात्री 8:15 वाजता सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्षभरातल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातल्या घडामोडींचा आढावा सादर करणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीसह आमची यूट्यूब वाहिनी, मुंबई AIR न्यूज आणि आकाशवाणी मराठी बातम्या पॉडकास्ट चॅनेलवरही तुम्हाला हा कार्यक्रम ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा होणार आहे. क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रतिजिल्हा 2,25,000 रुपये देण्याचा निर्णयही शासनानं घेतला आहे, अशी माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. याआधी प्रत्येक जिल्ह्याला 10,000 रुपये अनुदान देण्यात येत होतं. राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल. यामध्ये खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यानं, क्रीडा रॅली, मॅरेथॉन, मार्गदर्शन शिबिर, खेळाडूंशी संवाद, क्रीडा पुरस्कारांचं वितरण, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा उपक्रमांचं आयोजन यांचा समावेश आहे. क्रीडाप्रेमींनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहनही संजय बनसोडे यांनी केलं आहे. ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी महाराष्ट्र ड्रोन अभियानाची अधिसूचना राज्याच्या उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभागानं जारी केली आहे. संरक्षण, नैसर्गिक संकटाच्या वेळी बचावकार्य, दुर्गम जागी औषधं किंवा लसी पोहोचवणं आणि पायाभूत प्रकल्पांची कामं तसंच वाहतूक व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानासंदर्भात IIT मुंबईनं अहवाल दिला आहे. हे महाराष्ट्र ड्रोन मिशन अभियान 5 वर्षात राबवायचं आहे. याचं मुख्यालय IIT मुंबईतच असेल. या योजनेमुळे महाराष्ट्र जागतिक ड्रोन हबमध्ये गणला जाईल अशी खात्री या अधिसूचनेत व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनाच्या नवीन उपप्रकाराची लागण झालेल्यांची संख्या काल 129 वर पोहोचली. राज्याच्या आरोग्य विभागानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार 19 रुग्णांना पूर्णपणे बरं वाटल्यानंतर रुग्णालयातून सोडलं आहे. आता राज्यात कोविड-19चे 479 रुग्ण आहेत. JN1 या प्रकाराची लागण झालेल्यांची संख्या 10 वर पोहोचली आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर 6 गडी राखून विजय मिळवला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रमाचा 108वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असून अनेक राज्यांमध्ये दाट धुकं आहे. पुढील 2-3 दिवस संपूर्ण उत्तर भारतात अत्यंत दाट धुकं राहील. तसंच दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये थंडीची लाट कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दाट धुक्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत किंवा उशिरानं होत आहेत. अनेक रेल्वेगाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या असून काही उशिरानं धावत आहेत. धुक्यामुळे राजधानी दिल्लीत 11 रेल्वेगाड्या उशिरानं पोहोचल्याची माहिती उत्तर रेल्वेनं दिली आहे. लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाच्या प्रकारावर तोंडावाटे घ्यायचं औषध विकसित झालं आहे. ॲक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया हा कर्करोगाचा प्रकार सहसा लहान मुलांमध्ये आढळतो. यावरचं प्रिव्हेल हे औषध गोळ्यांच्या स्वरूपात मिळतं. मुंबईच्या टाटा स्मारक रुग्णालय आणि ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर या संस्थेतल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी बंगळुरूच्या IDRS मधल्या तज्ज्ञांच्या सहयोगानं हे औषध द्रावणाच्या स्वरूपात आणलं आहे. त्यामुळे रुग्णाचं वय, शारीरिक क्षमता यानुसार औषधाची ठराविक मात्रा योग्य प्रमाणात देणं शक्य होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर 15,000 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचं करणार लोकार्पण. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेससह 8 गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. संसदेची दोन्ही सभागृह राष्ट्रपतींनी केली संस्थगित. ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी महाराष्ट्रात दरवर्षी क्रीडा दिन म्हणून साजरा होणार. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.